येळकोट येळकोट. जय मल्हार. मल्हारी भक्तांनो, खंडोबा देवाचे अनेक मंत्र हे खूपच दिव्य, अद्भुत आणि शक्तिशाली असे मंत्र आहेत. प्रत्येक मंत्राचं एक वेगळेपण आहे. परंतु खंडोबाचा आजचा जो मंत्र मी तुम्हाला सांगतोय तो मंत्र खूपच शक्तिशाली असा आहे. भक्ताला प्रत्येक संकटातून तारणारा, अडचणीमधून बाहेर काढणारा आणि भक्तासमोरील कितीही मोठं दुःख असू द्या ते दुःख दूर करणारा असा हा दिव्य मंत्र आहे. मल्हारी भक्तांनो, हा जो मंत्र आहे तो खूपच अद्भुत असा मंत्र आहे. या मंत्राला अजिबात हलक्यात घेऊ नका किंवा एक मंत्र म्हणून या मंत्राकडे पाहू नका. 100% विश्वासाने सांगतो, हा मंत्र मुळातच खंडोबांच्या भक्तासाठीच निर्माण झालेला आहे. खंडोबा भक्तांची दुःख, पीडा, समस्या, अडचणी दूर करण्यासाठीच तर हा मंत्र आहे. तर मल्हारी भक्तांनो, भक्तांना तारणारा, भक्तांची दुःख, पीडा दूर करणारा, हा दिव्यत्व प्राप्त असणारा तारक मंत्र रोज नित्यनेमानं जपण्याचा प्रयत्न करा. खंडोबाचा हा तारक मंत्र म्हणजे शक्ती, दिव्यत्व, अद्भुतता यांचा चमत्कारच आहे. या तारक मंत्राचा जप केल्यामुळं अनेक शुभ गोष्टी आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते. भक्तांचे दुःख दूर होऊ लागतात. संकट, समस्या, अडचणी हळूहळू नष्ट होऊ लागतात. तर आरोग्य उत्तम होऊ लागतं. स्वामी भक्तांनो, खंडोबा देवाच्या या तारक मंत्राचा नित्यनेमानं जप केल्यास खंडोबा देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे. आणि हा जो तारक मंत्र आहे, हा तारक मंत्र प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी तुम्हाला तारेल हे मात्र नक्की. आजारी माणसांचे आजार कमी होतील, दुःख नाहीसं होईल, संकट, समस्या, अडचणी दूर होतील. खंडोबाची शक्तीच या मंत्रात समाविष्ट असल्यामुळे या मंत्राला अजिबात हलक्यात मात्र घेऊ नका. अत्यंत शक्तिशाली असा हा मंत्र आहे. मल्हारी भक्तांनो, रोज नित्यनेमानं या तारक मंत्राचं पठण करा. हा मंत्र जपताना योग्य पद्धतीनं जपा आणि खंडोबा देवावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून जप करण्याचा प्रयत्न करा. खंडोबाचा हा तारक मंत्र तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा तुमच्या सोयीनुसार जपू शकता. परंतु सकाळी जर या मंत्राचा जप केला तर ते उत्तमच असते. हा तारक मंत्र जपताना खंडोबाची मूर्ती किंवा फोटोसमोर बसायचे, त्या ठिकाणी अगरबत्ती लावावी, खंडोबाला हळद म्हणजेच भंडारा अर्पण करावा, फुले असतील तर फुले अर्पण करावीत आणि एका पेल्यामध्ये फोटोसमोर पाणी भरून ठेवावे आणि हा तारक मंत्र जपमाळ घेऊन त्या माळेवर 108 वेळा नित्यनेमानं जपावा. जप करताना मन शांत ठेवा, एकाग्र ठेवा, डोळे बंद करा आणि खंडोबा देवाची मानस प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहील अशा प्रकारे हा मंत्र बोलण्याचा प्रयत्न करा. मल्हारी भक्तांनो, खंडोबाचा तारक मंत्र जपताना पेल्यामध्ये पाणी ठेवून जप केल्याने ते पाणी मंत्रयुक्त होते आणि आपल्या शरीरामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती शक्ती या मंत्रशक्तीमुळे नष्ट होते आणि शरीरात सकारात्मक विचार यायला सुरुवात होते. तारक मंत्र म्हणताना शक्यतो खंडोबा देवाच्या फोटोसमोर बसूनच तो म्हणायला हवा आणि अगरबत्ती लावून एका पेल्यामध्ये पाणी ठेवून ते पाणी स्वतः आणि कुटुंबातील सदस्यांनी पिले तर अतिउत्तमच आहे. यामुळं संकट, दुःख, समस्या दूर होतात, आजार बरे होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही ज्यासाठी हा जप करता आहात ते काम नक्कीच मार्गी लागते. खंडोबाचा हा तारक मंत्र मनोभावे जपल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या कंपन लहरीमुळे पेल्यातील पाण्यात एक दिव्य शक्ती निर्माण होत असते आणि ती दिव्य शक्तीच तुमच्या प्रत्येक संकटाचं, प्रत्येक दुःखाचं, प्रत्येक समस्येचं निरसन करत असते.
त्या संकटांना, दुःखांना, समस्यांना दूर करत असते. तर मल्हारी भक्तांनो, रोज या तारक मंत्राचे पठण करत राहा. हा मंत्र तुम्हाला जीवनामध्ये तारू शकतो. जीवनामध्ये तुमच्या सुख, आनंद, समाधान, शांती, उत्तम आरोग्य तुम्हाला देऊ शकतो. आणि हा तारक मंत्र केवळ आणि केवळ खंडोबा भक्ताच्या सुख, आनंद आणि उत्तम आरोग्यासाठीच आहे. रोज जपा, विश्वासाने जपा आणि अनुभव घ्या खंडोबा देवाच्या दिव्य शक्तीचा, खंडोबा देवाच्या अद्भुत शक्तीचा. तर खंडोबा भक्तांनो, चला पुढील काही मिनिटे आपणही या दिव्य, अद्भुत, तेजस्वी तारक मंत्राचा जप करूया. ओम नमो भगवते मार्तंड भैरवानंदाय नमः. 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 ओम नमो भगवते मार्तंड भैरवानंदाय नमः.
ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः। 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 ॐ नमो भगवते
मार्तण्डभैरवानन्दाय नमः। ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः। ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः। ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः। ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः। ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः। ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः। ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः। ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः। ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः। ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः। ॐ नमो भगवते मार्तण्डभैरवानन्दाय नमः।